हाय सगळ्यांना नमस्कार. बापू आमचं तिथं कोथमीर उपाटतात. किती वाढू झालं, किती पेंड्या काढल्यात काय जण. आणि हो का सूर्यास मावळायला गेला. आता दिवस मावळलाय छानपैकी. हिरबळ वारं सुटलं ना, हिरबळ ऊन लागलं. आणि आता वारं सुटलंय बघा. आणि आमचं चाललंय खुडून. बायका 4 वाजताच गेल्या. 4 वाजता बायका गेल्या. आम्ही एवढी पात लावली आखी. ही अर्धी, ही आखी, ही अर्धी. होय त्या. चला आता आम्ही चाललोय घरी. अजून एवढी राहिल्या तर मला वाटतं उद्या होईलच. काय माहिती आता उद्याचं उद्या किती यायच्यात आणि किती नाही. पिशव्या आख्या अशाच भरल्या सगळ्या. छान भरून ठेवल्यात. घरी घेऊन जायच्यात पिशव्या. आजच न्यायच्या होत्या पण ती इक्रमवालं नाहीत घरी. ते म्हणले मी गेलो रे पवननगरला. पाणी आहे का जारमध्ये? लय डोकं हे दुखायला लागले. आज लय ऊन तीन लागले. हो ही सगळं नीट ठेवावं लागन. इथं एक घाम्याला घरी घ्यावं लागन. आता एक घाम्याला घरी घ्यावं लागन. पिशव्या खाली पडल्यात. उतान्या पातान्या कशा पण झाल्यात. गच्च भरल्यात आता त्या. एवढं राहिलेलं काढायचं. बाजरीची आपदा राहू दे तसंच. बाजरीची आपदा कशी चालली होय आत्या? बाजरीची भाकर तर लय खाऊ वाटती बाई. काय सांगू. बाजरीची भाकर आमच्या आत्या लय खाऊ वाटते. म्हणून ही काय करायचंय तीळ? तुमच्या ह्याने ठोबाया परत मला नाही घावलं काय. तो लय मी मला पाणी पिऊन द्या. मला लय तहान लागली. इथं कोयती आहे इथं. आणि खोका इथं पण येळ इथं. पिशव्या अशा भरल्यात बरं का गच्च. आता नुसती पिशव्या किती भरल्यात बघते आता. चला आता घरी गेल्यावर घरचं तर काय गुरण हिन लय वरडत असते. राहत तर पार पटांगणच झालंय. काय पत्त्याच नाही कुठं. केसाचा नाही कशाचाच नाही. काय लय अवघड बाई. रानातलं काम करायचं लय करायला लागते. सकाळपासून उठल्यापासून काम करावं लागतं. चाललंय आता जायचं घरी. चहा प्यायचा मस्तपैकी. मग गुरांचं काम आवरायचं. गुरांचं काय चुनार घालत असतात माझ्या नावाने. आम्ही कधी सकाळी 10 वाजता आलो बरोबर. आत्ता बरोबर 6 वाजत आले. जास्त करीस्तवर आता पडला अंधार इकडं. आज काय स्पेशल? आज काय स्पेशल? चकुल्या. तुला तोंडाला चव नाही म्हणलं चकुल्या करावं. कुणाच्या तोंडाला म्हणजे असं चव नसली की लगेच तुम्ही चकुल्याच करता. तुला आवडतात ना? का दुसरं काय करू? पुऱ्या फिर्या खर असं ते हा चालतंय मला. पुऱ्यान गुळवणी करू का? नको. ही भेटत आहे आपल्या चकुल्याच करू मस्त पैकी. वरणातल्या पप्पा पण म्हणजे सर्दीने खोकला आलाय ना पप्पाला. तुम्हाला कशाने गाव आम्हा दोघाला संघटित रविवारपासून. अन्नाला काय तुला आली का सर्दी? मग काय पप्पा मी शेजारी असतो ते बहुतेक मग एकमेकाचे ट्रान्सफर झाले. चालले लसूण सोलायचं. कढीपत्ता आणलाय. कोथमीर आणली. आता तुरीची डाळ मुगाची डाळ शिजाय टाकली. आता तिथल्या मिरच्या आण आणि मस्तपैकी वरण. कुठलं मिरच्या? किती मिरच्या आहेत? मला वाटलं झाडाच्या तोडून आणायच्या. झाडाच्या नाही. टाकायची कणिक मळून त्यात. त्यातलंच वरण ठेवायचं. आजी मला काय सर्दीला उपाय सांगते का? सर्दीला उपाय काय नाही. पीठ टाकून शेक. चुलीत तुला रात्रीच नाही म्हणलं होतं. अरे तिलाही होतं माझ्या असं ते माझं ते छातीतले असंही होतं. ठसकाळी. काय खाल्लं ग तुम्ही? नेमकं काय खाल्लंय? तुम्हाला सर्द्या गावात येते. अगं तुम्ही काय राहणार आहे? त्या दिवशी पावसात भिजत शाळेत गेली तू. अगं आम्ही किती भिजलो असतो. कधी किती
मी बी बाया. हा पण तुम्हाला काय होत नसेल. आधी ते बघ नेमकं तुम्हाला सर्द्या तुम्ही खोकला, दरवेळेस म्हणजे दरवेळेस पावसात भिजताना मला आम्ही हीच कळत नाही की आम्ही एवढं काम करतो तरी आम्हाला काय होत नाही, तुम्हालाच कसं होतंय. अगं आम्ही कधीतरी पावसात भिजतो. तुम्ही म्हणजे दररोज भिजता म्हणून तुम्हाला काही होत नाही. बरं जा गोळी फिळी एखादी त्याला औषध पिलतं की सकाळी पिली का? मगाशी पण पिली. लय बाहेरचं खाल्लं का नाही वाईट काय बाई? गुहाच्या बाहेर तुम्ही मम्मीला वडापाव आण म्हणली. मम्मी म्हणली मम्मी तशीच आली आणि किती दिवस झाले बाहेरचं काही खाल्लं नाही. तर आम्ही कसं एक म्हणजे एकच पदार्थ घरचं म्हणजे घरचं. पण एक पदार्थ कुठे खातात तेव्हा हेच की आपलं घरचं काय असेल ते. नाही आम्ही रोज बाहेर जातो मी जेवायला. हं? आम्ही रोज बाहेर जेवायला जातो. हं. नाही जात पण तेच कुठं काय खा हे खा ते पैसेच खा. नसतात आमच्याकडे शाळेत. कधीतरी पप्पानी 100-200 रुपये दिले आहोत. ते पण मी आठवड्याभर ते टोपान देखील 10 जायला 10-20-20 रुपये खाते. झालं ते. आणि तुझे तर काय लागले काय कुठं इकडं हा निघलं. सरपण ते फोडलं नाही होय, ते सरपण फोडलं नाही. असू द्या. बाय बाय. बाय सगळ्यांना. शुभरात्री. बाय बाय. शुभरात्री. गुड नाईट. शुभरात्री. चाललंय आमचं बरं का ग मैत्रिणींनो भावांनो सगळ्यांना शुभरात्री. सगळ्यांना थँक्यू. बाय. थँक्यू का हा बघितल्याबद्दल व्हिडिओ हा त्यांना काहीतरी थँक्यू द्यावं की आपल्याला काय त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर बोला येतं का. मग आपल्या ते बघून त्यातच त्यांना आपला आनंद का नाही. त्याच्यामुळे म्हणायचं असतं. ते आपल्याला ओळखते पण आपण त्यांना ओळखू शकत नाही ना. हा त्याच्यामुळे चाललंय आमचं का स्वयंपाकाचं. आता उशीर झालाय स्वयंपाकाला. त्यात चकुल्या करायच्या. त्यात पीठ संपलं या. पीठच नाही कसलं बाजरीचं. हा त्यामुळे तुम्ही चपात्या करणार. हा आता बारीतला तांदूळ बी नाही भात करायचं. इंद्रायणी तांदूळ नाही तर मसाले भात केला असता तरी भेटलं असतं. टमाटी होती, कोथिंबीर होती, लसूण होता, मिरची होती. मॅगी आहे का. मॅगी तरी केली असते मग इतकं सगळं म्हणलं. मॅगी फेगी खात जाऊ नका. अगं आज मॅगीच आहे मी आणून म्हणते. बरं असू द्या. बाय बाय. बाय सगळ्यांना.